नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपले आजचे वय काढणे। तर आपल्याला नेहमी विविध फॉर्म भरताना आपल्या जन्मतारखेनुसार आपलं आजचं वय त्यामध्ये लिहावे लागते। तर आज आपण ते पाहूया की आपल्याला आपलं वय हे आजच्या तारखेनुसार कसं काढता येईल। तर पहा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे की एका व्यक्तीची जन्मतारीख 2 एप्रिल 1985 आहे। तर आपल्याला याचं आजचं वय काढायचं आहे। तर पहा, आपल्याला जेव्हा आजचं वय काढायचं असेल तर आजची जी तारीख आहे ती आपण या पद्धतीनं लिहून घ्यावी। जसं पहा, आजची तारीख आहे 19 मार्च 2026। तर आपण त्याला अशा पद्धतीने लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला सगळ्यात प्रथम वर्ष लिहायचं आहे, मग महिना लिहायचा आहे आणि नंतर दिनांक लिहायचा आहे। आता जी दिनांक दिलेली असेल, ज्याचं आपल्याला आजचं वय काढायचं आहे, हे सुद्धा आपण याच्याखाली याप्रमाणेच लिहून घ्यावं। म्हणजे सर्वप्रथम वर्ष लिहून घ्यायचं, नंतर महिना लिहायचा आणि नंतर दिनांक लिहायची। आता आपल्याला याची वजाबाकी करायची आहे। तर पहा, वजाबाकी कशी करायची। वजाबाकी आपण उजवीकडून करतो। तर उजवीकडून करू आपण। तर पहा, 19मधून 2 गेले तर किती राहिले, 17 राहिले। आता पहा, वरती 3 आहे आणि खाली 4 आहे आणि हे आपले महिने आहे। 3 महिन्यातून 4 महिने जात नाही, म्हणून आपण काय करू, वर्षाकडून 1 वर्ष उसना घेऊया। आता इथं 6 आहे, यापासून आपण 1 उसना घेतला तर इथं राहिले 5। आता जेव्हा हा वर्ष महिन्यामध्ये येतो तेव्हा त्या वर्षाचे महिने होतात, म्हणजे एका वर्षाचे काय होईल, 12 महिने। 12 आणि हे 3 त्यामध्ये आपण ॲड करू, म्हणजे किती झाले, इथं 15 महिने झाले। आता या 15 महिन्यातून आपण 4 महिने काढूया, म्हणजे राहिले 11 महिने। नंतर 5मधून 5 गेले, 0 राहिले। 2मधून 8 जात नाही, म्हणून आपण इथून उसना घेतला, इथं 1 राहिला, इथं 10 झाले, इथं उसना घेतला, पुन्हा 9 झाले आणि हा झाला 12। 12तून 8 गेले, 4 राहिले, 9मधून 9 गेलं, 0 राहिलं आणि 1मधून 1 गेला, म्हणजे 0 राहिलं। म्हणजे पहा, या 2 एप्रिल 1985 या तारखेचं आजचं वय आपल्याला मिळालेलं आहे 40। हे आहे वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस।